मित्रांनो, स्क्रीनवरती जी पोस्ट पाहतात ना, ते बघितलं असेल की इंस्टाग्रामवरती खूपच व्हायरल चालले. तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा प्रकारे जी पोस्ट आहे, तुमच्या फोटोचे कशाप्रकारे क्रिएट करू शकता ChatGPTचा यूज करून. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली येते ना ChatGPT ऍप्लिकेशन असेल ते तुम्हाला ओपन करायचं. तर सिम्पली आपण येते ना ChatGPT ऍप्लिकेशन ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल ChatGPT ऍप्लिकेशनचा. दिसल्यानंतर सिम्पली काय करायचं, हे ते जे आपलं प्लस चिन्ह आपल्या त्यावरती क्लिक करायचंय आणि सिम्पली ऑल फोटोचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. पहिल्यांदा तुमचं जे ते फोटोच आहे इथून सिलेक्ट करायचंय. तर सिम्पली आपण एखादा फोटो डेमोसाठी इथून सिलेक्ट करूया. तुम्ही ना तुमचे स्वतःचे फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, बॅकग्राऊंडला जो आपण फोटो यूज केला ना गौतम पाटील आणि राधा पाटीलचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. हे फोटो आपण आहे ना 2-3 जे फोटो असतील ह्यांचे ते सर्व आपण तुम्हाला दिलेले आहेत. सिम्पली त्यामधला जो पण तुम्हाला क्रिएट करायचा आहे ज्यांच्या पण फोटोचा, सिम्पली तो इथून फोटो सिलेक्ट करायचा. तर इथे आपण काय करूया, सिम्पली राधा पाटीलचा इथून फोटो सिलेक्ट करून आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा वेळी इथून 2 फोटो आपले इथे ऍड होऊन जाईल. 2 फोटो इथून ऍड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ना इथून जो आपण प्रॉम्प्ट दिलाय तो तुम्हाला इथून पेस्ट करायचा. हा प्रॉम्प्ट कुठे मिळेल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलाय. तिथून जाऊन तुम्हाला सिम्पली ते पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर अशा हा जो प्रॉम्प्ट असेल आपला इथून पेस्ट झालेला आहे. तर आता तुम्हाला इथे काय करायचं, सिम्पली ना इथे तुम्ही जर आहे ना गौतम पाटीलचा जो फोटो यूज करत असाल तर सिम्पली ते ऍड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला काय करायचं, सिम्पली ना आपण इथे राधा पाटील नाव लिहिलंय तिथे सिम्पली इथे खोडायचं आणि सिम्पली इथून तुम्हाला काय करायचं, गौतम पाटीलचं सिम्पली नाव इथे टाईप करायचंय. ठीक आहे, ज्यांचा पण फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करायचं त्यांचं नाव इथून तुम्हाला टाकायचंय आणि एवढंच आहे. सिम्पली टाकल्यानंतर आता हा जो एरो आपला त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपले काय होईल, इथे आपली इमेज क्रिएट होईल. तर इथे आपल्याला काय करायचं, 1-2 मिनिटं वेट करायचं. त्याच्यानंतर आपली जी इमेज असेल ते क्रिएट होत आहे. तर इथे आपण वेट करूया. मित्रांनो, तर इथे तुम्ही बघू शकाल की आपली जी पोस्ट आहे ती क्रिएट झाली. तर अशा वेळी ही पोस्ट क्रिएट झाल्यानंतर ही पोस्ट सेव्ह करण्यासाठी त्या पोस्ट वरती क्लिक करा आणि इथून सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर इथून तुम्हाला हा जो प्रॉम्प्ट आहे आपण खाली दिलाय. थँक्स फॉर वॉचिंग.